परंतु माझी एकच इच्छा आहे की शिर्डीचं डेव्हलपमेंट अजूनही चांगल्या गतीने करण्यासाठी माननीय हमारे सदाशिव लोखंडे जे खासदार आहेत ते त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. ते माझे अत्यंत चांगले जवळचे मित्र आहे आणि आता ते सिटिंग या ठिकाणचे खासदार आहेत. हे सगळं खरं आहे. तरी मग माझी इच्छा आहे की मी एका पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. लोकसभेमध्ये मी 3 वेळेला मी होतो आणि देशातल्या लोकांची जी इच्छा आहे मी त्या लोकसभेत आलं पाहिजे. त्यामुळे माझी भावना मी व्यक्त केलेली आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर मी माझी भूमिका मांडलेली आहे. अमित शाह आहेत, त्यानंतर नड्डा साहेब आहेत आणि इतरांच्या समोर माझी भूमिका मी मांडलेली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला 2 जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आहे. आम्ही काही आवाज मागणी करणार नाही, परंतु 2 जागा आरपीआयला सोडाव्यात. कारण दलित मतदार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे आणि महायुतीला 45 जागा निवडून आणण्यासाठी दलित मतांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळं मला माझ्यासाठी जर एखादी सीट सोडण्याचा निर्णय झाला तर त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि देशभरातल्या लोकांची इच्छा आहे की मी उभा राहिलं पाहिजे, लोकसभेमध्ये आलं पाहिजे. एकतर त्याच्या बदल्यामध्ये असं होऊ शकतं की जर सगळ्यांनी सहमतीनं आपल्या महायुतीच्या नेत्यांनी माननीय सदाशिव लोखंडेंना सांगितलं आणि त्यांना माझी राज्यसभा दिली राहिली 2 वर्षाची, पुढे त्यांना संधी मिळेल. अशातून काय मार्ग काढता येईल आपण पाहूया. जर मला संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे. मल्टिपल्टी करावं आणि मला इथून संधी द्यावी. काय वाटतं? ते आमचे नेते आहेत आणि पक्षाने आम्हाला काम करायला सांगितलं. ते नेते असल्यामुळे मला काय त्याच्याशी बोलायचं नाही. त्यामध्ये उमेदवार पक्षमधून मागणार आहे आणि मी खासदार म्हणून आपलं काम करत राहील. पक्षावर माझा विश्वास आहे. पक्ष निर्णय देतील त्याच्यावर मी मदत करेन. आवडेल का सर पण राज्यसभेवर जायला? आता ते पक्षाने सांगितलं राज्यसभेवर जाऊ, ते बोलतील तसं.